नमस्कार मित्रांनो आपण 1 जून रोजी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट आपले सरकार पोर्टलवरून कसा काढायचा ते आपण सांगितलं होतं. आणि त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की ज्या दिवशी हा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट अप्रूव्हल होईल त्या दिवशी आपण एक व्हिडिओ बनवणार. तर आपला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट अप्रूव्हल झालेला आहे आणि त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागले आणि किती दिवसांनी अप्रूव्हल झाला ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये ज्या दिवशी कास्ट सर्टिफिकेट अप्रूव्हल झाला त्या दिवसाची तारीखसुद्धा दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी आता आपले सरकार पोर्टलवरती ID पासवर्ड कॅप्चा आणि जिल्हा सिलेक्ट करून लॉग इन करतो. तुम्ही 4 नंबरला या ठिकाणी बघू शकता कास्ट सर्टिफिकेट अप्रूव्हल झालेला आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता ॲप्लिकेशन ID शेवटी 6977 आहे. तर तुम्ही त्या मागील व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये बघू शकता तोच कास्ट सर्टिफिकेट आहे. ID तुम्ही बघू शकता. त्यानंतर पेमेंटची डेट आपण 1 जूनला हा कास्ट सर्टिफिकेट अप्लाय केला होता 1/6/2026. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही इकडे बघू शकता अप्रूव्हल झाल्याची तारीख 7/6/2026 म्हणजे आपला 7 जून रोजी हा कास्ट सर्टिफिकेट अप्रूव्हल झालेला आहे. तर आपला हा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट फक्त 7 दिवसामध्ये अप्रूव्हल झालेला आहे. हा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सिम्पली डाउनलोड बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुमच्या कम्प्युटरमध्ये लॅपटॉपमध्ये हा सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट डाउनलोड होऊन जाणार आहे आणि तुम्ही यावरती तारीख पण शेवटी बघू शकता 7/6/2026 दिलेले आहे. या कास्ट सर्टिफिकेटवरती डिजिटल सिग्नेचर असल्यामुळे तुम्हाला कुठेही सही शिक्के घ्यायला जाण्याची गरज नाही. मित्रांनो, तुम्ही आपले सरकार पोर्टलवरती एकाच ID पासवर्डवरती कोणाचेही इन्कम सर्टिफिकेट डोमेसाईल काढू शकणार आहात. फक्त तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटसाठी प्रत्येक युजरला वेगवेगळी ID तयार करावी लागणार आहे. ती ID तुम्ही एका मिनिटामध्ये बनवू शकता. तर आपले सरकार पोर्टलवरती ID आणि पासवर्ड कसा बनवायचा तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. जर आपण इथं नेक्स्टवरती क्लिक केलं तर आपण पुढील पेजवरती पोहोचणार आहात आणि या पोर्टलचा मी ऑनलाईन ID सारखा वापर करतो. मित्रांनो, जर तुमचं CSC सेंटर सायबर कॅफे असेल आणि तुमच्याकडे जर ऑनलाईन ID नसेल तर तुम्ही या पोर्टलचा वापर करून इन्कम सर्टिफिकेट, डोमेसाईल, कास्ट सर्टिफिकेट वगैरे काढू शकता या पोर्टलवरून आणि आपली कमाई वाढवू शकता. आपण त्या सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटसाठी कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड केले होते ते आता आपण पाहणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी या पावतीवरती बघू शकता 1 नंबरला आपण अर्जदाराचा पॅन कार्ड अपलोड केलेला आहे. 2 नंबरला आपण अर्जदाराचा आधार कार्ड अपलोड केलेला आहे. 3 नंबरला आपण ऑथरमध्ये विविध नमुना अर्ज अपलोड केलेला आहे. हा विविध नमुना अर्ज तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. याची तुम्ही प्रिंट काढा आणि पेनाने भरून तुम्हाला ऑथरमध्ये 3 नंबरला अपलोड करायचा आहे. हा विविध नमुना अर्ज कसा भरायचा त्याचं सॅम्पल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे. त्याला बघून तुम्ही हा विविध नमुना अर्ज भरू शकता. 4थ्या नंबरला आपण ॲफिडेविटमध्ये फॉर्म नंबर A1 अपलोड केला होता. फॉर्म नंबर A1 हा प्रत्येक कॅटेगरीला वेगवेगळा असतो. तो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेला नाही. हा फॉर्म A1 तुम्ही ज्या कॅटेगरीचा कास्ट सर्टिफिकेट अप्लाय करत असाल त्या कॅटेगरीचा तुम्हाला ॲफिडेविट डाउनलोड करण्याचा ऑप्शन येईल, ज्यालाच आपण फॉर्म नंबर A1 म्हणतो. या फॉर्म A1ची तुम्हाला प्रिंट काढून माहिती भरून तुम्हाला अपलोड करायची आहे. हा ॲफिडेविट कसा डाउनलोड करायचा ते जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही पार्ट 1 बघू शकता. 5वं डॉक्युमेंट आपण अर्जदाराची कास्ट व्हॅलिडिटी अपलोड केली होती. जर अर्जदाराकडे व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी नाही अपलोड केली तरी चालेल. त्यानंतर आपण 6व्या नंबरला सेल्फ डिक्लेरेशन अपलोड केला होता. सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला कुठे भेटेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. तिथून तुम्ही हा सेल्फ डिक्लेरेशन डाउनलोड करू शकता. हा सेल्फ डिक्लेरेशन कसा भरायचा याचा सॅम्पल आपण भरलेला टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे, तिथं बघून तुम्ही भरू शकता. 7व्या नंबरला आपण रेशन कार्ड अपलोड केलं होतं आणि 8व्या नंबरला आपण अर्जदाराचा शाळा सोडण्याचा दाखला अपलोड केला होता. 9व्या नंबरला आपण वडिलांचा जातीचा दाखला अपलोड केला होता आणि 10व्या नंबरला आपण
1950 पूर्वीचा जुना पुरावा अपलोड केलेला आहे. तर मी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीचा चार्ट या ठिकाणी बनवून दिलेला आहे. या चार्टवरती तुम्ही बघून जुने पुरावे प्रत्येक कॅटेगरीला तुम्ही वेगवेगळे अपलोड करू शकता. आता जुने पुरावे कोणकोणते? आजोबांच्या शाळा सोडण्याचा दाखला असेल, त्यावरती जुनी तारीख असेल, तो पंजोबाचा शाळा सोडण्याचा दाखला असेल, किंवा गाव नमुना 14 असेल, किंवा कोतवाल बुकची नक्कल असेल, किंवा जुने सातबारे असतील ते तुम्ही देऊ शकता. तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीसाठी त्या तारखेपूर्वीचे पुरावे अपलोडच करावे लागणार आहेत. 11व्या नंबरला आपण अर्जदाराचा कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलेला आहे स्टेट लेवलचा. स्टेट लेवलचा जर अर्जदाराचा कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय करू शकत नाही. तुम्हाला डायरेक्ट सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय करता येणार नाही. तुम्हाला आधी स्टेट लेवलचं कास्ट सर्टिफिकेट काढावं लागेल आणि मगच तुम्हाला सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय करता येईल. हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.